महाराष्ट्रातील लालतारा या नावाने संबोधले जाणारे साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या भारताला संविधान देणारे युगायुगांचे युगांतर बोधिसत्व विश्वरत्न महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ इटीसी महामानवांना मी मनापासून त्रिवार वंदन करून काल आम्हाला विषय मिळाला होता की सोशल मीडियाचा योग्य वापर याविषयी मी माझे मनोगत व्यक्त केले। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आज आपल्या हातात स्मार्टफोनच्या रूपाने ज्ञानाची एक वाघीण आलेली आहे। मित्रांनो, सोशल मीडिया हे केवळ मनोरंजन, लाईक्स, कमेंट, शेअर, फॉलो करण्याचे साधन हे फक्त मनोरंजन, लाईक्स, कमेंट, शेअर, फॉलो करण्याचे साधन नाही, तर ते एका विचारांच्या प्रसाराचं एक प्रभावी माध्यम आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पण हा संघर्ष तलवारीने नाही तर विचारांनी करायला हवा। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष जरी सोशल मीडियाचा वापर केला नसला तरी सोशल मीडिया हा प्रकार त्यांच्या अस्तित्वातच नव्हता, पण त्यांनी दिलेला हा मंत्र शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा आजच्या डिजिटल युगात त्याविषयी सोशल मीडियावरून माहिती घेणं हे योग्य आहे असं मला तरी वाटतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की तंत्रज्ञान हे तुमच्या हातात आहे, तंत्रज्ञान हे तुमच्या हातात आहे, सोशल मीडिया ही तुमच्या हातात आहे। सोशल मीडियाच्या सहाय्याने तुम्ही तुमची प्रगती करायला हवी, अधोगती नाही। आणि सोशल मीडियाचा वापर तुम्ही तुमची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी करावा, गुलाम बनण्यासाठी नाही। आणि त्यांच्या काळात काय असायचं? जुलूम आणि अन्याय म्हटलं की त्यांच्या तळपायाची आग मस्तकाशी भिडते, धमन्यांमधून रक्त उसळ्या मारू लागतं। आणि पंडित जवाहरलाल नेहरू म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका बंडाचे प्रतीक ठरले। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने जेवढी त्यांची निंदा केली, जेवढा त्यांचा छळ केला, जेवढा त्यांचा अपमान केला, तेवढाही कुणीही केला नसेल। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? त्या छळेची, त्या निंदेची, त्या विटंबनेची थोडी सुद्धा पर्वा केली नाही, कारण छळ, अपमान, निंदा, विटंबना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हताच। ते नेहमी म्हणायचे मोडेल पण वाकणार नाही आणि मरेल पण झुकणार नाही। याच त्यांच्या जिद्दीमुळे आज आपण गुलामगिरीतून मुक्त झालेलो आहोत। म्हणून मला म्हणावंसं वाटतं की रुतबा तेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझको तेरे संविधान से मिला है, औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, लेकिन मुकद्दर भी मुझको तेरे संविधान से मिला है, लेकिन मुकद्दर भी मुझको तेरे संविधान से मिला है। अरे काटून रत्ना आता पेटू जवाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे। बाबा तुमच्या मताचे जर 5 लोक असते ना, बाबा तुमच्या मताचे जर 5 लोक असते ना, तर या तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते। वाणीत भीम आहे, गाण्यात भीम आहे, शब्दात भीम आहे, कणाकणात भीम आहे, मनामनात भीम आहे। आणि जर करणीत भीम असता तर वरत्या तुझ्या विना हे सारीचे टोक असते, हे सारीचे टोक असते। अरे एखाद्या काचेचा तुकडा जमिनीवर पडावा आणि त्यासारखे त्याचे 1000 तुकडे तसे व्हावे, तसा एक तुकडा बाबासाहेबांच्या अंतःकरणाला लहानपणीच ठरून ठेवला होता। तो 7-8 वर्षाचा भीमा शाळेत जायचा, शाळेत पाणी पिण्यासाठी माठ ठेवलेले असायचे, पण भीमराव त्या माठाला हात लावू शकत नव्हते, स्पर्श करू शकत नव्हते, कारण त्यांना अस्पृश्य म्हणून हिणवले जायचे। ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसायचे ना, त्यावेळी त्यांना ऊन लागायची, त्यांना भूक लागायची तर ते एका फडक्यात भाजी भाकरी बांधून आणायचे, पण ती भाजी भाकरी उन्हामध्ये कडक व्हायची, खाताना घशाला कोरेडा पडायचा आणि तो घशातला घास घशातच सडकायचा। पण हाच वर्गाबाहेरचा भिवा, हाच पाण्यासाठी तत्परत उभा राहिलेला भिवा या जगातील सर्वात मोठा ज्ञानवंत आणि ज्ञानशून्य होतो, प्रज्ञावंत होतो। मित्रांनो, आपण एका बाजूला बघितलं तर आज सोशल मीडियाचा वापर करून कित्येक विद्यार्थ्यांनी कोणते चांगले कॉलेज आहे ते कॉलेज शोधून त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, स्वतःचं आयुष्य व्यवस्थित केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळावी अशी श्रद्धांजली दिली आहे। म्हणून मला म्हणावंसं वाटतं की अपने पढ़ाई के दम पर वो अपने सीने पर गोली चढ़ रहे हैं, देखो गौर से वो अपनी बाप की जंग लड़ रहे हैं। जिसको रखा था क्लास के बाहर बिठाकर, उसी भीमराव के बेटे आज फॉरेन में पढ़ रहे हैं, आणि म्हणून मला तरी वाटतं की सोशल मीडियाचा वापर करणं हे योग्य आहे। मित्रांनो, 1994 साली नांदेडमध्ये एक सभा भरली होती। त्या सभेमध्ये म्हणाले होते
येथे जितके मान्यवर उपस्थित आहेत तितक्या सगळ्यांनी म्हणलं असेल की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या. पण तुम्ही कधी विचार केलाय का त्यांच्या नावापुढे सर्वात स्टार्टिंगला डॉक्टरच का लागतं? उत्तर अगदी सोपं आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर होते, पण ते कशाचे डॉक्टर होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मुर्द्यालाही जिवंत पकडून अन्यायाविरुद्ध पेटवणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या जातीयतेला झालेला कॅन्सरचा चरचरा कापून लोकमुक्त करणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाचा आणि वर्ण वर्चस्वाचा पुतळा टाकी बाहेर काढणारी वाट होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे जातीभेद चालतोय ना, या जातीभेदावर सदैव सोडलेला सुदर्शन चक्र होती, सदैव सोडलेला सुदर्शन चक्र होती. मित्रांनो, आपण जर आज सोशल मीडियावर सर्च केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, तर तेथे उत्तर येईल की एखाद्या अर्थतज्ञाला अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, तो अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एखाद्या कृषी तज्ञाला कृषी तज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, अर्थातच एखाद्या कृषी तज्ञाला ज्या त्या शेतीच्या पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, तो कृषी तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये हजारो धर्म